नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवर मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आज महालक्ष्मीचा मोठा सण, भाद्रपद महिन्यातील अतिशय महत्त्वाचा आणि मोठा सण ज्येष्ठा गौरींचे आवाहन। आज ज्येष्ठा गौरी येणार, उद्या त्यांचे जेवण होणार आणि तिसऱ्या दिवशी त्यांचे विसर्जन होणार। असे 3 दिवसाचा सण आपण साजरा करतो। तर या ज्येष्ठा गौरीची मी तुम्हाला आज कहाणी सांगणार आहे। ऐकूया कहाणी ज्येष्ठा गौरीची। आटपाट नगर होतं। तिथे नरहरी नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता। तो अतिशय गरीब होता। दारोदार जायचा, मजुरी मागायचा आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा। त्यालाही वाटायचं आपल्या मुलांना चांगलं चांगलं खायला मिळावं, चांगले चांगले कपडे घालायला मिळावे, पण ते त्याला शक्य नव्हतं, कारण त्याची अवस्था अतिशय दरिद्री होती आणि तो अतिशय गरीब होता आणि त्याची परिस्थिती अतिशय हलाखीची होती। भाद्रपद महिना आला। त्याची मुलं अंगणात खेळत होती आणि त्या मुलांनी पाहिलं की काही स्त्रिया या वाजत गाजत त्या ज्येष्ठा गौरींना घरी घेऊन येत आहेत। त्यांनी पाहिलं आणि त्या मुलांना खूप आनंद झाला। त्यांना वाटलं आपल्याही घरी या ज्येष्ठा गौरी आणाव्या, म्हणून ते धावत धावत आईकडे गेले। आई आई अगं, आपण ही ज्येष्ठा गौरी आणूया का? तिची आई म्हणाली, बाळांनो, त्या ज्येष्ठा गौरी आणायच्या म्हणजे आणूया आपण, पण त्यांना नैवेद्य दाखवावं लागतो, घावन घाटलं करावं लागतं, आपल्याकडे तर काही सामान नाही, त्यामुळे आपण कसं करायचं? तुम्ही काय करा, तुमच्या बाबांना विचारा। मग ती मुलं धावत त्या ब्राह्मणाकडे गेली आणि त्यांना म्हणाले की बाबा आपण ज्येष्ठा गौरी आणूया का? ब्राह्मणाने पत्नीकडे पाहिलं तेव्हा पत्नीने सांगितलं की हो, ज्येष्ठा गौरी आणायच्या, पण तुम्हाला त्यासाठी घावन घाटल्याचं सामान आणावं लागेल। ते सामान आणलं तर मग मी गौरी बसवते। ब्राह्मणाला अतिशय वाईट वाटलं की आपण हे सगळं आणू शकत नाही आणि या विचारातच तो बाहेर पडला, भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडला। पण आपण मुलांचे लाड पुरवू शकत नाही, मग याचे त्याला फार वाईट वाटले आणि आपण आता आत्महत्या करावी असे म्हणून तो तळ्याकडे जायला निघाला। तळ्याकडे जाताना रस्त्यात त्याला एक म्हातारी भेटली। त्या म्हातारीने त्याची विचारपूस केली तेव्हा त्यांनी त्याची सर्व हकीकत सांगितली की मी अतिशय गरीब आहे, माझ्या मुलाने मी खायला पण पोटभर घालू शकत नाही, कसं मी गौरी आणू? म्हातारीने त्याची समजूत काढली, तर असं करू नकोस, चल हे बघ, तू आत्महत्या केलीस तर त्यावर काही उपाय होणार नाही, तू चल, जाऊ नकोस तिकडे, असं म्हणून म्हातारीने त्याला बोलावलं। मग त्याने म्हातारीची विचारपूस केली की तुम्ही कुठे जात आहात? ते म्हणाले, अरे मी जिथे आश्रम येईल तिथे राहत असते, संध्याकाळ झाली तोपर्यंत। मग तो ब्राह्मण म्हणाला, आजीबाई तुम्ही माझ्या घरी चला। त्याला म्हणजे त्या आजीबाईंना आता इतक्या अंधार पडल्यावर कुठे सोडायचं असं वाटलं आणि त्यांनी त्या आजीबाईंना घरी घेऊन आला। दारात गेल्यावर ब्राह्मणाच्या बायकोने पाहिलं की कोणीतरी आजी त्याच्यासोबत आहेत। त्यांनी विचारलं ब्राह्मणाच्या बायकोने, तुमच्यासोबत कोण आणलं आहे तुम्ही? तर तो म्हणाला, या माझ्या आजी आहेत। मग त्या ब्राह्मणाच्या बायकोने तिला आदराने घरात घेतलं। घरात घेतल्यावर तिला पाणी प्यायला दिलं, बसायला पाट टाकला आणि त्या आजीबाई तिथे बसल्या। आता त्या आजीबाईंना काहीतरी खायला करावं म्हणून ती ब्राह्मणाची बायको आत गेली। तिने मडक्यामध्ये शोधाशोध केली, काहीतरी कण्या असतील तर त्या कण्या घेऊन त्याचं कण्याचं शिजवाव्यात कण्या, असं तिने मनात ठरवलं आणि ती घरात मडक्यात शोधू लागली। ज्या मडक्यात मुठभर तरी कण्या मिळतील का असं तिला वाटलं होतं, तर ते मडकं खचाखच कण्याने भरलेलं होतं। तिला अतिशय आश्चर्य वाटलं। तिने ते मडकं घेतलं, त्या कण्या आणल्या आणि चुलीवर शिजवल्या आणि मग तिने त्या म्हातारीला ते खायला दिलं। त्या दिवशी भरपूर कण्या शिजवल्या गेल्यामुळे सगळी मुलं वगैरे तिचे पोटभर जेवली, ब्राह्मणाचे पोटभर जेवण झालं आणि सगळ्यांना खूप आनंद झाला की त्या दिवशी आपल्याला पोटभर खायला मिळालं। मग म्हातारी तिथेच झोपली बरं का रात्री। दुसऱ्या दिवशी सकाळी उठली। उठल्यावर तिने त्या ब्राह्मणाला आवाज दिला, अरे लेका, मला आंघोळ घालायला सांग, न्हाऊ घालायला सांग। ब्राह्मणाने त्याच्या बायकोला सांगितलं की म्हातारीला न्हाऊ घाल। मग त्या ब्राह्मणाने तिला न्हाऊ घातलं। मग आजीबाई म्हणाली, हे बघ, तू की नाही मला आज घावन घातल्याचं शिजवून खायला घाल। तर त्या ब्राह्मणाच्या बायकोने ब्राह्मणाकडे पाहिलं। ब्राह्मण म्हणाला, मी जाऊन सामान घेऊन येतो, आणि तो भिक्षेची जोडी घेऊन बाहेर निघाला। त्या दिवशी एवढं आश्चर्य की त्याला भरपूर भिक्षा मिळाली, भरपूर गूळ मिळाला आणि तो आनंदाने घरी घेऊन आला। तेवढं सामान बघून त्या ब्राह्मणाच्या बायकोलाही खूप आश्चर्य वाटलं। तिने मग सगळा स्वयंपाक केला आणि त्या आजीबाईंना घावन घाटलं करून जेवायला घातलं। म्हातारी तृप्त झाली। संध्याकाळ झाली। मग आता
ती म्हणाली, बाळा मला आता तू पोस्ती कर, परत जाऊ देत मला. तर आता तू उद्या काय कर, त्या ब्राह्मणाच्या बायकोला ती म्हातारी म्हणाली, उद्या खिरीचं नैवेद्य दाखव आणि खीर कर आणि खीर मला खायला घाल आणि मग मला पोचव. तर तो ब्राह्मण म्हणाला, आजीबाई खीर कशी घालू, खीरीला तर दूध लागतं, माझ्याकडे पैसा नाही, गाई म्हशी नाहीत, कशी खीर करू मी. तर आजीबाई म्हणाली, हे बघ तू काय कर, तुझ्या अंगणामध्ये खुंट बांध. खुंट म्हणजे जनावरं बांधतात त्यासाठी खुंटी ठोकतात अंगणात बरं का, तर तशी खुंट बांध, त्याला दावे बांध. दावे म्हणजे गळ्यात बांधायचे जनावरांच्या. आणि मग तू त्या गाई म्हशींना हाक मार, म्हणजे त्या गाई म्हशी तुझ्याकडे येतील. ब्राह्मणाने तिने म्हटल्यासारखं केलं. अंगणात त्याने खुंट बांधले आणि त्याला दावे बांधले. संध्याकाळ झाली. मग त्या ब्राह्मणाने त्या गाई म्हशींची नावं घेऊन आवाज दिला. तर त्याच्या अंगणात जेवढे खुंट बांधले होते तेवढ्या त्याच्या अंगणात गाई म्हशी आल्या आणि त्याच्या दावणीला येऊन थांबल्या. ब्राह्मणाला खूप आनंद झाला. त्याने दूध काढलं आणि मग दुसऱ्या दिवशी म्हातारीला खीर करून खायला घातली. सगळ्यांनी खीर खाल्ली. सगळ्यांना खूप आनंद झाला. आता म्हातारी म्हणाली, बाळा मला जाऊ देत, आता लेका मला जाऊ दे, मला पोस्ती कर. ब्राह्मण म्हणाला, आजीबाई तुम्ही आल्यापासून माझं घर समृद्ध झालं आहे, धनधान्याने भरून गेलं आहे, तुम्ही जाऊ नका, तुम्ही माझ्याच घरी राहा. त्याने विनंती केली. म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नकोस, तुला कधीही इथून कमी पडणार नाही बरं का. मी काय करेन, मला तू पोचव, येताना मी तुला वाळू देते, मग तू माठात टाक, गाडग्यात टाक, नंतर सगळीकडे घरात टाक, अंगणात टाक आणि बघ तुझं घर धनधान्याने समृद्ध होईल. मग तो म्हणाला, आजीबाई हे सगळी समृद्धी अशीच राहावी यासाठी तू मला काहीतरी उपाय सांग. तेव्हा आजीबाई म्हणाली, मी तुला याचं व्रत सांगते. भाद्रपद महिना आला की तळ्याच्या काठी जावं, त्या तळ्यातून 2 खडे काढावे, ते खडे घरी घेऊन यावे, ऊन पाण्यानं त्यांना आंघोळ घालावी, नंतर त्या खड्यांची ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी असं म्हणून स्थापना करावी आणि तिची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी या ज्येष्ठा गौरीला आणि कनिष्ठा गौरीला घावन घातल्याचा नैवेद्य दाखवावा. नंतर तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णी जेवू घालावी, सवाष्णींना हळदीकुंकू लावून ओटी भरावी आणि मग या ज्येष्ठा गौरीची आणि कनिष्ठा गौरीची बोलवण करावी. हे व्रत तू नक्की कर, म्हणजे तुझं घर धनधान्याने भरून राहील. तर ही 60 उत्तराची कहाणी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, 5 उत्तरी, सुफळ संपूर्ण. मैत्रिणींनो, अशा या कहाण्या आपल्या पुरातन काळापासून चालत आलेल्या आहेत बरं का. त्याला काहीतरी अर्थ आहे. एवढा गरीब ब्राह्मण होता तरी पण तो त्या म्हातारीला घरी घेऊन आला. त्यालाच खायची पंचायत होती, पण त्याला तिची दया आली आणि तो घरी घेऊन आला. त्याच्या बायकोने सुद्धा तिचं किती स्वागत केलं, हो की नाही. खरं तर तिला खायला काही नाही, पोरांना खायला काही नाही, एक बाहेरचा पाहुणा आला त्याला खायला काय घालू हा तिला प्रश्न होता, तरी पण तिने त्याचं स्वागत केलं. सगळ्यांनी त्या म्हातारीचं स्वागत केलं. मैत्रिणींनो, यात हा असाच काहीतरी गर्भितार्थ दडलेला असतो, हो की नाही. पूर्वीच्या ज्या कहाण्या आहेत त्यात काहीतरी अर्थ असतो. तर अशी ही ज्येष्ठा गौरीची कहाणी मला सुद्धा मनाला खूप भावली. तुम्हालाही तिचा मतितार्थ कळावा म्हणून मी आज तुमच्या पुढे ही कहाणी सादर केली आहे. मैत्रिणींनो, आता हे 3 दिवस अतिशय गडबडीचे आहेत. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद. महालक्ष्मी माता की जय.